नमो नमः छात्राः, वेलकम एव्हरीवन. आपण आत्तापर्यंत संस्कृतचे तुम्ही व्हिडिओज बघत आलात. त्याच्यातला आता आपण पुढचा एक चॅप्टर घेतोय, सुक्तीसुधा. कंठस्थीकरणार्थम आहे, बायहार्ट करण्यासाठी सुक्तीसुधा. पोयम आहे, ती बायहार्ट करायची आहे तुम्हाला, ओरली असणार आहे आणि रोजच्या रोज लिहून काढणं बघून अपेक्षित आहे. आत्ताच्या तुमच्या पुस्तकामध्ये बरंच क्लिअर किंवा डिस्क्रिप्टिव्ह त्यांनी दिलेलं आहे बोर्ड्सनी. तुम्ही जर पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये श्लोक दिल्यानंतर त्यांनी संधी विग्रह पण दिलेला आहे आणि अन्वय सुद्धा दिलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त कुठेही शब्दार्थ नाही, पण अन्वय वाचला की तुम्हाला आपण जे आत्ता शब्दार्थ बघणार आहोत, प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्यानुसार अन्वयानुसार तुम्ही अर्थ लावला की तुम्हाला अर्थ व्यवस्थित लिहिता येईल. सो आपण आता सुक्तीसुधा. कंठस्थीकरणार्थम तृतीय पाठ, थर्ड लेसन, सुक्तीसुधा. सूक्तयः नाम सुवचनानि. सूक्तयः नाम सुवचनानि. आता आपण बघतोय हे सूक्तयः. आपण बघतोय इंट्रोडक्शन, आपण बघतोय इंट्रोडक्शन. आपण बघतोय तर त्यातलं प्रस्तावना. सूक्तयः नाम सुवचनानि. सूक्ती, सूक्तयः नाम, सूक्ती. इथे जे नाम आहे, इथलं नाम, इथे जे नाम असं दिलेलं आहे, हे नाम म्हणजे मीन्स, म्हणजे. इथे नामाचा अर्थ म्हणजे. सुवचनानि. सुवचनानि गुड सेइंग्स. सुवचनानी चांगली वचनं, चांगली भाष्य म्हणू शकतो आपण. आणि सूक्तयः, या सूक्तयः मध्येच आधी संधी आहे, तर सूक्तयःची संधी आपण बघू. सु सु प्लस उक्तयः. सो सु प्लस उक्तयः. सु म्हणजे गुड. सु म्हणजे गुड और चांगली. चांगले म्हणा, चांगले. जसं आपण उक्तयःचा जो अर्थ घेऊ त्यानुसार. सु म्हणजे चांगलं, गुड. उक्तयः, उक्तयः means sayings. उक्तयः means saying. म्हणजे चांगले आपण थोडक्यात भाष्य म्हणू. वाच्य म्हणू शकतो त्याला. छोटे छोटे वाच्य, छोटी छोटी जे हे असतात, आता आपण बघतो की सत्यमेव जयते किंवा वसुदैव कुटुंबकम, हे अशा प्रकारचे जे असतात ते म्हणजे सूक्तयः थोडक्यात. सो सूक्तयः नाम मीन्स सुवचनानी, गुड सेन्स. गुड सेन्स. सूक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते. सूक्तीनां पठनेन, सूक्तीनां सुउक्तींच्या, सूक्तींच्या पठनाने म्हणजेच वाचण्याने, त्यांच्या बाय लर्निंग. पठनेन बाय लर्निंग. सूक्तीनां, सूक्तीनां of
गुड सेइंग्स ऑफ गुड सेइंग्स. सूक्ती नाम म्हटलं, इथे षष्टी बहुवचन आहे त्याच्यामुळे गुड सेइंग्स म्हणजे चांगल्या वचनांच्या वाचण्यानं. पठनेनं, इथे पठनेनं म्हणजे पठनेनं वाचण्याने, बाय लर्निंग, बाय लर्निंग. बाय हार्टिंग म्हटलं तरी चालणार आहे. सो बाय लर्निंग, बाय रीडिंग म्हणू शकतो. पठनेन, बाय इथे का वापरते मी, वाचण्याने, नेशी नीशी तृतीय आहे. सो वाचण्याने आणि बाय. सो पठनेन वाक्चातुर्यम वर्धते. वाक्चातुर्यम. सो व्हॉट इज वाक्चातुर्यम? वाक्चातुर्य म्हणजे वाक्यामधलं चातुर्य. वाक प्लस चातुर्यम. वाक प्लस चातुर्यम. वाक्चातुर्यम मीन्स क्लेवरनेस म्हणू शकतो आपण इन स्पीच, किंवा इलोक्वेन्स पण म्हणू शकतो. वक्तृत्व म्हणजे त्याच्यातलं वाक्चातुर्य, इथे वक्तृत्व म्हणू शकतो. वाक्चातुर्यमला वक्तृत्व असा पण शब्द आहे. इलोक्वेन्स असंही म्हणू शकतो आपण. सो इलोक्वेन्स वक्तृत्व. क्लेवरनेस इन स्पीच असं सिंपल वर्डिंग मध्येही म्हणू शकतो. बोलण्यातली चतुरता, चातुर्य. वर्धते मीन्स इट इन्क्रीज. वर्धते, इन्क्रीज म्हणजेच वाढते. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, सूक्तयः नाम सुवचनानी. सूक्तींच्या वाचनाने, ही जी चांगली वाक्य आहेत, हे जे चांगले स्पीच असतात, छोटी छोटी वाक्य, त्याच्या वाचण्याने, ते पाठ केल्याने बोलण्यातलं वाक्चातुर्य. वाक्चातुर्य म्हणजे बोलण्यातलं तुमचं क्लेवरनेस, तुमची हुशारी ती वाढते. तुमचं दुसऱ्यावरचं अजून त्याच्यामध्ये काय होतं तर त्यांनी पुढे दिलेलं आहे. वर्धते, इन्क्रीज म्हटलं मी, वाढते. आता वर्धते रूप काय आहे, सो वर्धते. वर्धते मध्ये वृद्धवर्ध. वृद्धवर्ध हा पहिला गण आत्मनेपदाचा धातू आहे. पहिला गण आत्मनेपद आणि लट लकार. पहिला गण आत्मनेपद, लट लकार, प्रथम पुरुष एकवचन. लट लकार प्रथम पुरुष एकवचन. ठीक आहे. वर्धते, इन्क्रीज, वाढते. सूक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं खिन्नं प्रभावं जनयति. सूक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. तर सूक्तीनाम प्रयोगः म्हणजे सूक्तींचा जो प्रयोग, त्यांचा वापर, त्यांचा यूज ऑफ सूक्ती म्हणजे त्या सूक्तींचा वापर. सूक्तीनाम आपण खूपदा बघितलंय. सो प्रयोग मीन्स यूज किंवा त्याचा वापर, उपयोग. त्याचा वापर, उपयोग जो आहे तो लेखने भाषणे च. तर प्रत्येक वेळेला च दोन शब्दांच्या नंतर असतो संस्कृतमध्ये. लेखने, तर प्रत्येक वेळेला लेखने, लेखन शब्द आहे. भाषणे, भाषण शब्द आहे. अकारांत, त्यानुसार त्याची सप्तमी आहे. भाषणामध्ये, लेखनामध्ये. सो लेखने इन रायटिंग.
इन रायटिंग आणि भाषणे इन स्पीच. इन स्पीच म्हणजेच लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये. लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये. लिहिताना म्हटलं तरी चालणार आहे, लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये. लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये च मीन्स अँड आणि प्रभावम म्हणजेच काय, सुक्तींचा प्रयोग, त्यांचा जो उपयोग आहे तो लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये त्याचा प्रभाव निर्माण होतो. सुक्तीनाम प्रयोग त्याचा उपयोग केल्याने. त्याचा उपयोग केल्याने यूज आपण इथे बघितलं, यूज त्याचा वापर, त्याचा उपयोग म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या लिहिण्यामध्ये त्याचा उपयोग केल्यानं काय होतं तर त्यामध्ये म्हणजे तुम्ही सारखा त्याचा उपयोग केल्याने तुमच्या लिहिण्यात आणि भाषणामध्ये त्याचा प्रभाव निर्माण होतो. म्हणजेच ते एक प्रकारचं इम्प्रेसिव्ह लिखाण आणि भाषणामध्ये इम्प्रेसिव्ह तुमचं बोलणं होतं. सो जनयती मीन्स इट जनरेट्स किंवा क्रिएट्स. इट क्रिएट्स म्हणू शकतो आपण किंवा ऍक्च्युअल आपण त्याला इम्प्रेशन जनयती क्रिएट्स निर्माण करते. आणि प्रभावम. सो व्हॉट इज प्रभावम? प्रभावम म्हणजे प्रभाव आपण म्हणतो की छाप उमटवला म्हणून. छाप उमटतो एखाद्याचं बोलणं, एखाद्याचं भाषण म्हणा, लिखाण. आता तुम्ही बघितलं पु ल देशपांडे आणि हे जे मोठे मोठे दिग्गज सगळे लेखक आणि हे आहेत त्यांच्या लेखनामध्ये तेच तर आहे, लेखन आणि त्यांचं भाषण. तर ते आपण म्हणजे तेवढं विचार पण करणं किंवा ते जरी वाचलं तर ते इतकं मनावरती छाप उमटवणारं असतं, कारण त्यांनी या सगळ्यावर त्यांच्यातलं वक्तृत्व, त्यांच्यात वाक्चातुर्य त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं. ते आत्ताही काही आहेत की ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत, त्याच्यामुळेच त्यांचं वाचन त्या प्रकारचं आपण केलं की आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. मग ते आपल्या लिखाणामध्ये माध्यम भाषा लिहिताना त्याच्यामध्येही आपण त्याचे उपयोग करू शकतो. सो प्रभावम जनयती उक्तमेव. सो उक्तमेव इट इज सेड. उक्तम एव. उक्तम प्लस एव. एव म्हणजे ओनलीच. मराठीमध्ये काय म्हणतो, म्हटलंच आहे असं जे म्हणतो आपण तसं. म्हटलेलंच आहे, म्हटलेलंच असं म्हणतो तसं. इट इज सेड ओनली. इट इज सेड ओनली. आता हे उत्तम जे आहे, उत्तम वच. उत्तम हे वच आणि ब्रू या दोन्ही धातूंचं कर्मभूधावी आहे. कर्मणी भूतकाळाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी द्वितीया एकवचन. कर्मणी भूतकाळाचक धातुसाधित विशेषण. वच आणि ब्रू दुसरा गण परस्मैपद. आणि कर्मणी भूतकाळाचक धातुसाधित विशेषण म्हणजेच काय हे सगळं तर आत्ताचं फक्त त फॉर्म म्हणजेच कर्मणी भूतकाळाचक धातुसाधित विशेषण. वच उक्त म्हणजे म्हटलेलंच आहे. आता काय म्हटलेलं आहे हे त्यांनी दिलंय खाली. सुक्ती सुद्धा का, सुक्ती ज्या आहेत त्या का वाचल्या पाहिजेत, का त्याचा वापर झाला पाहिजे. खिन्नम चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा.
श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति ज्ञानवतोप्यनेन हि वशीकृतं समर्थो भवेत् कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यक संग्रहः. खिन्नम चापि सुभाषितेन. खिन्नम, आता खिन्नम म्हणजे काय तर दुःख, म्हणजे याचा थोडक्यात अर्थ किंवा थोडक्यात सगळ्या तुम्हाला अर्थपूर्ण सांगायचा झाला तर त्यांना काय म्हणायचंय की एखाद्याचं मन, माणसाचं मन जरी दुःखी असलं, म्हणजे कितीही माणसाचं मन दुःखी असलं तरी नेहमी ते सुभाषित वाचून, म्हणजे चांगले जी वाक्य आहेत, ज्यांनी लिहिलेली चांगली वाक्य, चांगले छोटे छोटे, आणि फक्त मराठीतच असं संस्कृतमध्ये आहेत, मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, जी छोटी कोट्स म्हणतो आपण, तर ती सगळी वाचून एखाद्याचं मन जरी दुःखी असलं तर ते त्यामध्ये रमतं, माणूस दुःख विसरतो. आणि दुसऱ्याचं हे सुभाषित ऐकून, दुसऱ्यांनी लिहिलेली जी सुभाषितं असतात ती ऐकून मनाला पुन्हा 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 ते ऐकण्याची इच्छा होते. खलु मनः श्रोतुम पुनः वांछति. श्रोतुम पुनः वांछति म्हणजे ऐकण्याची इच्छा ही पुन्हा ऐकावं असं वाटतं ते वाचल्यानंतर. माणसाला या सुभाषितांच्या द्वारे अडाण्यांना आणि बुद्धिवान दोन्ही, अडाणी म्हणजे अज्ञान आणि ज्ञानवत. अज्ञान म्हणजे अज्ञानी, प्रत्येक वेळी त्यांना मूर्ख म्हटलं पाहिजे असं नाही, काही गोष्टींमध्ये अज्ञान असतं, तर अज्ञानला संस्कृतमध्ये मात्र त्याला काय तर मूर्खच असं संबोधलं जाईल, अज्ञानी म्हटलं की. आणि ज्ञानवत म्हणजे हुशार, विद्वान, स्कॉलर पर्सन्स, द फूल्स. त्यांना सुद्धा या सुभाषितांमुळे, या चांगल्या उक्तींमुळे वश करणं शक्य होतं, म्हणजे पॉसिबल आहे त्यांना वश करणं, म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवणं हवं तर समजा, की म्हणजे एखाद्याला काही येत नाही, फक्त त्याला ते चांगले चांगले कोट्स लिहिता येतात, तर तो दुसऱ्या अगदी बुद्धिमान किती असला तरी त्याचं मन तो जिंकू शकतो. कर्तव्य ही सुभाषितस्य मनुजैहि आवश्यक संग्रह. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की कर्तव्य ही सुभाषितस्य. मग कर्तव्य म्हणजे शुड डू, म्हणजे केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे? मनुजैहि आवश्यक. माणसांनी, जे कोणी माणसांनी, सगळे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज नीडेड, काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे, तर अशा सुभाषितांचा संग्रह करणं आणि ते वाचनात आणणं, लिहिण्यात आणणं हे आवश्यक आहे, असं या सूक्तिसुधामध्ये सांगितलंय. सो आता आपण खिन्नमच्यापी, खिन्नम म्हणजे दुःखी, खिन्नम खिन्नम दुःखी, सॅड म्हणू शकतो. च अपि, चापी, च प्लस अपि, आणि, च म्हणजे आणि, अँड, अपि मीन्स इवन, ऑल्सो म्हटलं तरी चालेल. सुद्धा, मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो? सुद्धा, म्हणजे जरी झालेलं असेल मन दुःखी. आता आपण माहिती आपल्याला, श्लोक म्हटलं की शब्द इकडे तिकडे मागे पुढे असतात, तर त्याच्यासाठीच त्या श्लोकांना अन्वयच्या रूपामध्ये खाली ते श्लोक, जसं आपण ट्रान्सलेशन, भाषांतर आपल्याला करायचं असतं त्या रूपामध्ये दिलेलं असतं, आणि म्हणून त्या श्लोकाचा अन्वय करून तो आपल्याला जास्त पटकन समजतो. सुभाषितेन, च अपि झालं, सुभाषितेन रमते स्वीयम. सुभाषितेन, सुभाषितेन बाय गुड सेन्स, बाय गुड थॉट्स पण म्हणू शकतो आपण, बाय गुड थॉट, आणि चांगल्या उक्तींमुळे किंवा चांगल्या वचनांमुळे, चांगल्या वचनांमुळे, चांगल्या गुड थॉट्समुळे
रमते, रमते म्हणजे रममाण होते, रमते रममाण होते, किंवा इट एन्जॉयज म्हणू शकतो आपण, रमते एन्जॉय, किंवा रममाण होणे ना अजून एक आपण की एनग्रॉस पण म्हणू शकतो. रमते, रम पहिला गण, आत्मनेपद, लटलकार प्रथम पुरुष एकवचन, रममाण होणे. रम पहिला गण, आत्मनेपद, लटलकार प्रथम पुरुष एकवचन. सो रमते, रमते बघितलं म्हणजेच जे मन दुःखी झालं. आता मन परत अजूनही मन शब्द पुढेच आहे. सो मन जे दुःखी झालेलं असेल तरी स्वीयम मनः, सो दॅट स्वीयम, स्वीयम म्हणजे स्वतःचे, स्वीयम म्हणजे ओन किंवा ओन, स्वतःचे, स्वीयम स्वतःचे, ओन, स्वतःचे ओन. मनः माइंड, मनः माइंड और मन, माइंड और मन. मनस शब्द आहे, मनस सकारांत, मनस सकारांत, ते मन त्याच्यामुळे सकारांत नपुसकलिंगी. आणि मनः मनसी मनांसी प्रथमा, मनः मनसी मनांसी द्वितीया, त्यामुळे प्रथमा आणि द्वितीया एकवचन, प्रथमा आणि द्वितीया सेम होतं म्हणून एकवचन. सर्वदा ऑलवेज, नेहमी, सर्वदा ऑलवेज नेहमी. म्हणजे आता मगाशी मी सुरुवातीला सांगितलं तसं खिन्नम च अपि सुभाषितेन रमते स्वीयम मनः सर्वदा. म्हणजे सर्वदा स्वीयम मनः रमते, स्वीयम खिन्नम मनः रमते सुभाषितेन, या सुभाषितेन रमते असं म्हटलं तरी चालणार आहे. नेहमी स्वतःचे मन, नेहमी. आता इथे माणसाचे आपण घेणार आहे कारण माणसाचंच मन दुःखी असतं. तर माणसाचे, मनुष्याचे स्वतःचे मन जरी दुःखी असले तरीही नेहमी सुभाषिताने रमते. इट वॉज बिकम हॅपी, इट बिकम हॅपी बिकॉज ऑफ दिस गुड सेइंग्स, गुड थॉट्स. श्रुत्वा अन्यस्य सुभाषितम, श्रुत्वा, श्रुत्वा श्रु धातू आहे, पाचवा गण परस्मय पद, त्वांत, नुसता त्वा असंही म्हणतात. सो त्वांत और त्वा याचा अर्थ काय होतो? बाय डुईंग, बाय हिअरिंग, बाय लिसनिंग, ऐकून. श्रुत्वा ऐकून, बाय हिअरिंग, बाय हिअरिंग. अन्यस्य, श्रुत्वा प्लस अन्यस्य, दुसऱ्याचे, ऑफ अनदर, ऑफ अनदर, दुसऱ्याचे, ऑफ अनदर. दुसऱ्याचे. सुभाषितम खलु मनः, सुभाषितम म्हणजे काय ऐकून दुसऱ्याचं? तर दुसऱ्याचं सुभाषित, सुभाषितम मीन्स अगेन गुड सेइंग, गुड थॉट्स, दुसऱ्याचं चांगलं भाष्य केलेलं,
चांगली वाक्यरचना, त्याची वाक्य छोटी, तर ती ऐकून खलू खरोखर मनः, खलू खरोखर मनः जे मन, खलू खरोखर रियली, मनः मन माइंड, श्रोतुम पुनः वांछती. श्रोतुम, आता श्रोतुम म्हणजे मगाशी श्रुत्वा बघितलं आणि आता श्रोतुम. श्रोतुम काय आहे? श्रु धातूचंच आहे, 5वा गण, परस्मय पद. इथे फक्त तुमुन आहे. इथे काय आहे? तुमुन, म्हणजेच हेत्वर्थक धातुसाधित तुमंत, एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या गोष्टीच्या हेतूसाठी. आता हे श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी. सो इथे श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, ऐकण्यासाठी. टू हिअर नुसतं म्हटलं तरी चालेल, किंवा फॉर हिअरिंग असंही म्हणू शकतो, फॉर लिसनिंग. पुनः वांछती, पुनर्वांछती, र जो आहे विसर्गाचा र, पुनः प्लस वांछती. पुनः अगेन, आणि वांछती म्हणजे विश, इट विशेष किंवा इट वॉन्ट. वांछती खरं तर विश, डिझायर आपण म्हणू शकतो, म्हणजेच इच्छा असणे. वांछती इच्छा करणे. पुनः पुन्हा म्हणजे ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा केली जाते, करते. आपलं मन जरी दुःखी असलं तरी सुद्धा अशा सुभाषितांमुळे ते ऐकण्याची, वी आर रेडी टू हिअर इट अगेन अँड अगेन बिकॉज ऑफ ब्युटी ऑफ दॅट कोट्स. अज्ञान ज्ञानवतः अपि अनेन ही वशीकर्तुं समर्थः भवेत. अज्ञान, आता अज्ञान म्हणजे मगाशीच सांगितलं मी, अज्ञान त्याला आपण काय फूल म्हणू शकतो, किंवा अज्ञानी माणूस, किंवा जो खूप शिकलेला नाही त्यालाही म्हणू शकतो. आणि इथेच त्याचे अपोजिट आहे ज्ञानवतः. अज्ञान ज्ञानवतः स्कॉलर, स्कॉलर पर्सन किंवा पंडित, स्कॉलर और पंडित, विद्वान म्हणू शकतो आपण त्याला, विद्वान मनुष्य. अपि अनेन, ज्ञानवतः अपि प्लस अनेन म्हणजे फूल्स आणि स्कॉलर्स. फूल आणि स्कॉलर्स हे सुद्धा जे आहेत, स्कॉलर्स अनेन अपि, ऑल्सो इवन म्हणू शकतो आपण त्याला. इवन दीज पीपल आर ऑल्सो, आणि अनेन बाय दिस, बाय दिस यामुळे. कशामुळे? तर या सुभाषितांमुळे, या सुउक्तींमुळे. सुभाषित म्हणण्यापेक्षा सॉरी, सुउक्ती, सुक्ती, सुधा जे म्हटलं, सुधा मीन्स नेक्टर, अमृत म्हणू शकतो त्याला. ही खरोखर, खरोखर, रियली, रियली, वशीकर्तुं, वशीकर्तुं समर्थः भवेत. असं व्हॉट इज वशीकर्तुं? अंडर कंट्रोल, वी अट्रॅक्ट. वशीकर्तुं म्हणजे एखादा अंडर कंट्रोल म्हणजे हिप्नोटाईज करायचं नाही, हिप्नोटाईज नाही. वशीकर्तुं म्हणजे तो भाग वेगळा, वशीकरण करणे, हिप्नोटाईज ते बरोबर आहे. पण इथे वशीकर्तुं म्हणजे सुक्तींनी
वशीकरण करणे म्हणजे काय, तर एखाद्याच्या मनावर ताबा, चांगल्या रीतीचा ताबा मिळवणे, की त्याला त्या गोष्टी परत परत कराव्याशा वाटतात, परत परत वाचाव्याशा वाटतात. सो अट्रॅक्ट और विन ओव्हर म्हणू शकतो आपण. विन ओव्हर और अट्रॅक्ट म्हणजेच वश करणे किंवा त्याच्यावर विजय मिळवणे. हे सगळ्यात सोपं की विजय मिळवणे, त्याच्यावरती वशीकर्तुम विजय मिळवणे. सो वशीकर्तुम समर्थ भवेत म्हणजे या गोष्टी करणं, त्यांच्यावर विजय मिळवणं, म्हणजे त्यांना आपलंसं थोडक्यात करणं. वशीकर्तुम त्यांना वशीकरण त्यांच्यावर करणे म्हणजेच काय, अट्रॅक्ट करणे म्हणजे त्यांना आपले विचार पटतील, आपले विचार त्यांना पटतील असं कुणाला, अज्ञानी आणि ज्ञानवंत म्हणजे स्कॉलर्स. प्रत्येक स्कॉलरला पटकन आपण काही सांगितलं, पंडित विद्वान लोकांना आपण सांगितलेल्या गोष्टी पटकन त्या म्हणजे अंगवळणी म्हणण्यापेक्षा त्या पटकन त्यांना समजतील, त्याला ते हो बरोबर आहे, खूप छान आहे असं म्हणतील. असं होत नाही अनेकदा. सो या ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींमुळे या सुक्ती, या सुभाषित तुमच्या वाक्यात, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या लिहिण्यात वापरण्याने या गोष्टी शक्य होतात की त्यांच्यावर विजय म्हणजेच त्यांच्या मनावर ताबा मिळवणं. थोडक्यात म्हणजे थोडीशी जागा आपण म्हणतो ना की त्यांच्या मनामध्ये, अरे हा याच्याकडे काहीतरी आहे, या मुलीमध्ये किंवा या विद्यार्थ्यामध्ये, या माणसामध्ये काहीतरी नाविन्य आहे असं समोरच्याला म्हणायला लावणं म्हणजे इथे वशीकर्तुम. समर्थ भवेत, समर्थ म्हणजे इट इज पॉसिबल. एबल टू म्हटलं तरी चालेल, पण समर्थ म्हणजे शक्य. भवेत, भवेत काय आहे, इताम इयुहू म्हणजे विधिलिंग. इताम इयुहू विधिलिंग लकार आहे. भू भव, भूभव एक पप आणि याचा अर्थ काय, विधिलिंग भवेत शुड बी म्हणजे इट शुड बी पॉसिबल to win over or attract those persons. It should be म्हणजे हे शक्य. आता इथे होऊ शकते, शक्य होऊ शकते किंवा आता आपण हे वर्ड टू वर्ड शब्दशः अर्थ बघतोय, त्याचा क्रियापदाचा पूर्ण शुड बी म्हणजे खरं तर व्हावे असा अर्थ त्याचा होऊ शकतो. हे शक्य झालं पाहिजे. कर्तव्य ही सुभाषितस्य मनुजैहि आवश्यक संग्रह. कर्तव्य शुड बी डन. आता इथे कर्तव्य शुड बी डन म्हणजेच काय, तर परत इथे केले गेले पाहिजे. शब्दशः अर्थ मी काय प्रत्येक वेळेला मी क्लिअर करते की मी शब्दशः अर्थ सांगते. सेंटेन्स फॉर्मेशनच्या याला वाक्यरचना करताना बरेचदा बदल हे करावे लागतात, जसाच्या तसा शब्दार्थ लिहिता येत नाही. सो कर्तव्य शुड बी डन हा त्याचा शब्दशः अर्थ आहे, केले गेले पाहिजे. हे कशावरून, तर कर्तव्य क्रू धातूचं 8वा गण उभयपद आणि यतव्य अनिय म्हणजे कर्मणी विद्यार्थी धातुसाधित विशेषण म्हणजेच पॅसिव्ह पोटेन्शियल पार्टिसिपल. पॅसिव्ह पोटेन्शियल पार्टिसिपल आहे आणि हे विशेषण म्हटलं की पुढे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. कुठलंही विशेषण म्हणलं की त्याच्या पुढे लिंग आणि वचन परत येतं. तर क्रू 8वा गण उभयपद, कर्मणी विद्यार्थी धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एकवचन. हे काय आहे तर पॅसिव्ह
पोटेन्शियल पॅसिव्ह पार्टिसिपल, पोटेन्शियल पॅसिव्ह पार्टिसिपल. ठीक आहे. कर्तव्य म्हणजे केले गेले पाहिजे. ही सुभाषितस्य, ही म्हणजे आता इथे खरोखर कारण पण म्हणू शकतो आपण त्याला, बिकॉज म्हणजे कशासाठी ती केली गेली पाहिजे, वाय, आणि काय केलं गेलं पाहिजे आधी, तर संग्रह, मनुजः, कुणाकडून, तर मनुजैहि, मनुजैहि प्लस आवश्यकः, मनुजैहि आवश्यकः. मनुजैहि म्हणजे मनुज शब्द आहे अकारांत पुल्लिंगी, माणसांकडून. सो अगेन इट इज तृतीया बहुवचन. बाय पीपल, बाय मेन म्हटलं तरी चालेल, ह्युमन बिंग्स पण म्हणू शकता, असं नाही की माणसांनी किंवा पुरुषांनी वगैरे, असं नाही, ह्युमन बिंग्स. सो आवश्यकः इट इज नीडेड, नीड, इट इज अ नीड, हे आवश्यक आहे. मनुजैहि माणसांकडून, मनुष्यांकडून, मनुष्यांकडून, त्यांच्याकडून हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. इट इज नीडेड, गरजेचे आहे. तर काय गरजेचं आहे, हे केलं गेलं पाहिजे, हे करणं आवश्यक आहे, माणसांकडून केलं गेलं पाहिजे, गरजेचं आहे. इट शुड बी डन बाय पीपल, बाय मेन. व्हॉट सुभाषितस्य संग्रह, काय केलं पाहिजे, केलं गेलं पाहिजे, तर सुभाषितस्य, सुभाषितस्य सुभाषितस्य संग्रह म्हणजेच कलेक्शन ऑफ गुड सेइंग्स, कलेक्शन ऑफ गुड सेइंग्स, चांगल्या सुभाषितांचा, चांगल्या सूक्तींचा संग्रह, त्यांचा साठा म्हणायला हरकत नाही, तो केला गेला पाहिजे. अशा रीतीने आपण इंट्रोडक्शन त्याचं जे आहे, सूक्ती सुद्धा मीन्स द नेक्टर, अमृत म्हणा हवं तर, नेक्टर म्हणजे अमृतच, तर सूक्ती म्हणजेच एक प्रकारचं अमृत किंवा गुड सेइंग्स, चांगलं गोड भाष्य त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही सुरुवात आता आपण इंट्रोडक्शन बघितलं, प्रस्तावना बघितली सूक्ती सुधाची. आता वृत्तम, इथे जे वृत्तम दिलेलं आहे, वृत्तम शार्दूल विक्रीडितम. आता वृत्तम आणि मात्रा हे जे प्रकार आहेत हे आपण परत सेपरेटली वी आर गोइंग टू सी दॅट चॅप्टर आफ्टरवर्ड्स. नंतर तो आपण व्यवस्थित बघणार आहोत, वृत्तम मात्रा हे प्रकार काय आहे. थोडक्यात फक्त सांगायचं तर आपण जसं रायमिंग वर्ड किंवा काही, आता प्रत्येक वृत्त याच्यामध्ये हे कशावरून, तर त्याला एक ठराविक पूर्वीच्या व्याकरणकर्त्यांनी इथे असे लघु गुरु असे काही चिन्ह दिलेले आहेत, काही साइन्स आहेत. तर त्या प्रत्येक म्हणजे जोडाक्षर असेल तर दीर्घ ह्रस्व म्हणजे छोटं अ असेल किंवा दीर्घ ई असेल किंवा मग जोडाक्षर असेल द्य असं काही असेल, तर त्या प्रत्येकाला एक यातलं लेटर किंवा यातलं ही साईन दिलेली आहे. तर या साईननुसार प्रत्येक एका लाईनमध्ये, एका ओळीमध्ये असे किती लघु गुरु असे अक्षर आहेत, त्यावरून ती ठराविक आहेत की या पहिल्या ओळीमध्ये 11, दुसऱ्या ओळीमध्ये 12 अक्षर, म्हणजे 7 लघु 8 गुरु, असं हे सगळं ठरवलेलं आहे. आणि त्यानुसार ही
वृत्त आहे. मग त्याच्यामधलं हे शार्दूल विक्रीडित आहे. त्याच्यामधलं हे शार्दूल विक्रीडित आपण आता बघणार आहे. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम विद्या भोगकरी यशस् सुखकरी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीनः पशु. नीती शतकातून घेतलेला हा श्लोक आहे. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या मीन्स नॉलेज. तर विद्या विद्या knowledge. Vidya means नॉलेज. विद्याला आपण विद्याच म्हणू. नाम, इथे नाम मीन्स म्हणजे विद्या म्हणजे आता विद्या आकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. नरस्य, नरस्य माणसाचे. नरस्य ऑफ मॅन, माणसाचे, माणसाचे. नरस्य नर शब्द आहे, अकारांत पुल्लिंगी, षष्ठी एकवचन. नरस्य, नरस्य प्रच्छन्न रूपम अधिकम. नरस्य रूपम प्लस अधिकम, रूपम प्लस अधिकम. रूपम म्हणजे हेच ब्युटी म्हणू शकतो. रूपमला त्याची ब्युटी अँड अधिकम. सो अधिक ब्युटी म्हणजे काय? ॲडिशनल. ॲडिशनल म्हणजेच त्याचं रूप, माणसाचं रूप. आणि अधिक, अधिक म्हणजे काय? त्याचं अधिक रूप. माणसाचं अधिक रूप म्हणजे काय? जास्तीचं. अधिक म्हणजे जास्तीचे. रूपम ब्युटी. प्रच्छन्न गुप्तम धनम. आता कशा प्रकारचं रूप अधिक त्याचं हे आहे रूप ते? तर प्रच्छन्न, प्रच्छन्न मीन्स हिडन. गुप्तम प्रच्छन्न हिडन म्हणू शकतो. गुप्तमला परत लपवलेले वैभव. धनम पुढे आहेच. प्रच्छन्न गुप्तम म्हणजे गुप्त. एखादी गोष्ट गुप्त ठेवली म्हणजे काय? तर सिक्रेट. इट इज द सिक्रेट. सो प्रच्छन्न हिडन, लपवलेले आणि सिक्रेट. सिक्रेट
त्याला सिक्रेटला आपण अजून काय म्हणू शकतो, प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या नाम नरस्य रूपमाधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या, knowledge means additional beauty of man. Which type of additional beauty? The hidden secret. आणि कसलं तर धनम, the wealth in the form of wealth. Secret आणि धनम means wealth, वैभव म्हणू शकतो त्याला आपण. लपवलेले, गुप्तला गुप्तच म्हणू शकतो आपण. सो याचा पूर्ण अर्थ काय तर विद्या नाम, अन्वय मधलं मी वाचते. विद्या नाम नरस्य अधिकम रूपम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या मीन्स the additional is an additional beauty of man, of human being. It is a hidden treasure. hidden treasure पण म्हणू शकतो. प्रच्छन्नला आपण हिडन, लपवलेले, सिक्रेट, आणि प्रच्छन्नला इथे ट्रेजर पण आपण म्हणू शकतो, साठा पण. त्याला आपण साठा, हिडन, सिक्रेट, प्रच्छन्न आणि ट्रेजर. तर गुप्तम धनम, द वेल्थ इन द फॉर्म ऑफ वेल्थ, म्हणजे ते लपवलेलं वैभव आहे. इट इज अ हिडन ट्रेजर ऑफ नॉलेज. वेल्थ, ट्रेजर, धनमला आपण वेल्थ, वैभव म्हटलं. साठा, धनमला आपण लपवलेलं गुप्तधन, एवढंच. विद्या भोग करी यशः सुख करी विद्या गुरुणाम गुरु. तर हे तुमचं झालं असेल. तर विद्या भोग करी, विद्या भोग करी. व्हॉट इज विद्या भोग करी? विद्या भोग करी म्हणजे अगेन नॉलेज. नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे, विद्याला आपण ज्ञान पण, नॉलेज म्हणजे ज्ञान. तर विद्या, नॉलेज कशा प्रकारचं आहे तर भोग करी. व्हॉट इज भोग करी? भोग करी म्हणजे विच गिव्स यू प्लेजर, मटेरियलिस्टिक थिंग्स. भोग करी. विद्या, नॉलेज इज भोग करी means materialistic. Materialistic things. म्हणजेच उपभोग घेण्याच्या किंवा आराम मिळवून देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या. आराम देणाऱ्या गोष्टी किंवा उपभोग म्हणण्यापेक्षा सुद्धा आराम देणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या. आराम देण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी. ठीक आहे. भोग करी. यशः सुख करी विद्या गुरुणाम गुरु. यशः सुखकारी म्हणजेच काय, सफलता आणि आनंद. यशः, सो यशः, यश म्हणजेच सक्सेस. यश मीन्स ऑफकोर्स सक्सेस. सुखकरी आनंद. यश, सक्सेस, हॅपीनेस. सुखकरी म्हणजे आनंद. म्हणजेच दोन प्रकारे. पहिलं बघितलं
विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम, विद्या भोगकरी यशः सुखकरी च. विद्या ही नॉलेज देणारी, यश म्हणजे सक्सेस देणारी, तुम्हाला कीर्ती मिळवून देणारी. इथे यशला तुम्ही कीर्ती पण लिहू शकता. कीर्ती, सफलता मिळवून देणारी, आनंद देणारी अशी असते. नॉलेज इज ह्युमन बीइंग्स ॲडिशनल ऑर बेस्ट ब्युटी. इट इज अ सिक्रेट हिडन वेल्थ. इट इज अ सिक्रेट हिडन वेल्थ. नॉलेज अलाउज एन्जॉयमेंट असं म्हणू शकतो की नॉलेज गिव्स द मटेरियलिस्टिक थिंग्स, the things which we enjoy, and it causes, because of that it causes the success and comfort or happiness. Comfort or happiness. विद्या गुरुणाम गुरु. विद्या गुरुणाम गुरु, गुरूंची गुरु असते. म्हणजेच काय, गुरुणाम गुरु. आता एखादा आपण गुरु केलं किंवा काय तर ते गुरु पण कधी म्हणतात का की नाही सगळं आम्हाला येतं किंवा सगळं आम्हाला माहिती आहे. नॉलेज इज द प्रिसेप्टर ऑफ प्रिसेप्टर्स. मीन्स नॉलेज इज विद्या गुरुणाम गुरु. गुरुणाम गुरु म्हणजेच ती गुरूंची गुरु असते. टीचर असं पण अगदी सिंपल याच्यामध्ये म्हणू शकतो की त्यांची पण ती, कारण त्या नॉलेजमधून, त्या ज्ञानानेच पुढे अजून ज्ञान वाढतं. ज्ञान कधी कमी होत नाही, दिल्यानं ज्ञान हे वाढतं. हेच आपण याच्यामध्ये शिकत आलो. ठीक आहे. गुरुणाम गुरु. सो नॉलेज इज preceptor of preceptors. म्हणजे गुरूंची गुरु. विद्या ही गुरूंची गुरु असते. विद्या बंधुजनः विदेशगमने. विद्या परमदैवतम. आता विद्या बंधुजनः विदेशगमने. Knowledge is bandhujana. What is bandhujana? It is a relative. Bandhujana. Bandhujana. It is relative. फ्रेंड म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजेच आप्त, नातेवाईक किंवा मित्र, काही नाही. बंधुजन. विदेश गमने. विदेशात गेल्यावर. विदेश गमने. विदेशामध्ये. विदेश गमने. विदेश गमने. while going to foreign place. आफ्टर गोइंग म्हटलं तरी चालेल. आफ्टर going to foreign place. म्हणजे विदेशामध्ये गेल्यावर हीच विद्या जी असते, हेच नॉलेज जे असतं ते तुम्हाला मित्राप्रमाणे उपयोगी पडतं. इट हेल्प्स यू. इट इज लाईक अ फ्रेंड ऑफ युअर आफ्टर यू रीचिंग टू अनदर कंट्री, फॉरेन कंट्री. बाहेर देशात गेल्यानंतर तुम्हाला तुमची विद्या, म्हणजेच तुम्ही थोडंफार जे काही शिकलेलं असाल त्यावरून तुम्ही इतरांशी तिथे बोलू शकता. तुमचं नॉलेज दाखवल्यावर त्या लोकांना पण त्याचा फायदाच होतो. म्हणून नॉलेज हे गरजेचं आहे. विद्या परम दैवतम. विद्या इज परम. हियर परम मीन्स इट इज ग्रेट. परम म्हणजे ग्रेट, श्रेष्ठ. ग्रेट, श्रेष्ठ.
दैवतम, दैवतम, विद्या इज ग्रेट, अल्टिमेट इथे दैटी म्हणू शकतो आपण, दैवतला दैवतच. ओके. विद्या ही जी आहे परदेशी गेल्यावर विद्या मित्र असते, तसंच विद्या ही श्रेष्ठ दैवत देवता आहे पण म्हणू शकतो. विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. इट इज अ ग्रेट डेटी. विद्या राजसु पूज्यते. विद्या नॉलेज इज पूज्यते. पूज्यते मीन्स इट इज वर्शिप्ड, रिस्पेक्टेड. पूज्यते, वर्शिप्ड. वर्शिप्ड और पूज्यते, वर्शिप और रिस्पेक्टेड. म्हणजेच पूजा केली जाते, मानले जाते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे विद्येलाच दैवत किंवा डेटी असं मानलं जातं. कुठे तर राजसू. सो व्हॉट इज राजसू. आता इथे पूज्यते जे आहे, पूज्यते सांगायचं राहिलं ते मी सांगते. पूज्यते, इथे पूज धातू तुम्हाला माहिती आहे, पूज 10व्या गणातला आहे, त्यामुळे इथे काय व्हायला पाहिजे होतं पूजयते, पण पूज्यते झालंय. सो हा जो य आहे पूज्यते मधला तो य कर्मणीचा आहे, आणि कर्मणीचं य लागलं की त्याला आत्मनेपदी प्रत्यय लागतात, जरी तो धातू परस्मैपदी असेल तरी. सो पूज 10वा गण उभयपद कर्मणी, आणि मग लट लकार प्रथम पुरुष एकवचन. लट लकार प्रथम पुरुष एकवचन. सो परम दैवतम, पूज्यते बघितलं, पूजा केली जाते, मानले जाते, मान्य केले जाते. कशाला, कुठे, आणि ते तर राजसू. सो व्हॉट इज राजसू. अमंग किंग्स. राजसू राजसू अमंग किंग्स म्हणजे राजांमध्ये, राजांमध्ये, राजांच्या मध्ये. अमंग किंग्स, राजांच्या मध्ये. इट इज वर्शिप्ड, नॉलेज इज वर्शिप. न तू धन, न नॉट, तू इथे बट घेऊ शकतो आपण, पण न म्हणजे नाही. धनम म्हणजे वेल्थ, म्हणजेच राजा आणि किंग्स वगैरे म्हटलं, राजा वगैरे की आपल्याला काय की हा तिथे जे पैसे टाकतात आणि पैसेवाले लोक असतात त्यांनाच तिथे मानलं जातं, पण तसं नाही. देअर नॉलेज इज वर्शिप अमंग द किंग्स, नॉट वेल्थ. म्हणजे पैसा, पैसा नाही तर तिथे वेल्थच, वेल्थ आणि पैसा तिथे त्याची पूजा केली जात नाही, तर फक्त तिथे नॉलेजच बघितलं जातं. न तू धनम, पैशाला नाही. म्हणजे राजांमध्ये सुद्धा विद्येची पूजा केली जाते, विद्या पूजन होतं, विद्येचीच पूजा, तिथे विद्याच बघितली जाते, तुमचं नॉलेज बघितलं जातं, पैसा नाही. विद्या विहीनः पशु. आता इथे हे छोटं मुद्दाम सुक्ती सुद्धा आहे, तर लक्षात घ्या. मुद्दाम इथे प्रत्येक हे ब्लॉक लेटर्स म्हणजेच वेगळ्या अक्षरांमध्ये वेगळ्या कलरमध्ये लिहिलेलं आहे. विद्या विहीनः पशु, म्हणजे विद्या विहीन. सो विहीनः म्हणजे विद्या नसलेला,
विद्या नसलेला म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही. द पर्सन विदाउट नॉलेज. पर्सन विदाउट नॉलेज. विद्या नसलेला असा काय असतो तर पशुः मीन्स ही इज ॲनिमल म्हणजेच पशु. आता पशु म्हणजे प्राणी. एखाद्या प्राण्याप्रमाणेच पशुप्रमाणे आपण बघतो की विद्या नसलेला विद्याविहीन जो माणूस असतो द पर्सन विदाउट नॉलेज इज लाईक ॲन ॲनिमल म्हणजे तो एखाद्या पशुप्रमाणेच असतो. आपण बरेचदा म्हणतोच की जे लोक आरडाओरडा किंवा दंगा खूप विचित्र वागत असतात बाहेर चार लोकांच्यात किंवा कुठेही तर आपण त्याला पटकन म्हणजे जरी तो शिकलेला असेल किंवा काय तरी सुद्धा आपल्या तोंडून बरेचदा असं म्हटलं जातं की अरे शिकलेला आहेस की नाही, कळतं की नाही. या ज्या गोष्टी आहेत ते विद्याविहीन म्हणजे आपण म्हणतोच की एखाद्याकडे बघून वगैरे पण की हा शिकलेला दिसत नाहीये बहुतेक. तर हे जे म्हणतो तर ते विद्याविहीन पशु. त्याच्यासाठी म्हणतो की विद्या नसलेल्याला तशा गोष्टी सुचतात किंवा तो माणूस तसं वागतो. आता याच्यामधलं रूपम अधिकम संधी आहे. संधी विग्रहमध्ये बंधुजन विदेशगमने. बंधुजन प्लस विदेशगमने. आपण इथे याचा पूर्ण अन्वय बघतोय. विद्या नाम नरस्य रूपम नरस्य अधिकम रूपम प्रच्छन्न गुप्तम धनम. अन्वय मध्ये बघा की प्रत्येक शब्द हा रूपम. आता रूपमच्या आधीचं जे अधिकम मधलं जे अनुस्वार जो आहे तो अनुस्वार हलंत मच्या स्वरूपात लिहिलेला नाही कारण त्या अनुस्वाराच्या समोर वॉवेल नाही. त्या अनुस्वाराच्या समोर स्वर नाहीये, कन्सोनंट व्यंजन आहे. त्याच्यामुळे तो अनुस्वार जसा आहे तसाच लिहायचा आहे, हलंत मच्या स्वरूपात लिहायचा नाही. अधिकम रूपम प्रच्छन्न गुप्तम धनम. प्रत्येक जो कॉमा दिलेला आहे जे एक एक छोटे छोटे वाक्य छोटी छोटी जे आहेत तर त्याच्या प्रत्येक त्या वाक्यानंतर म्हणजे प्रच्छन्न गुप्तम काय आहे विद्या नाम नरस्य अधिकम रूपम. विद्या म्हणजे काय हे प्रत्येक जे 4 ओळीमध्ये दिलेलं आहे त्या प्रत्येक ओळीनंतर कॉमा टाकलेला आहे. त्या कॉमाच्या आधीचा म हलंत म बघा प्रत्येक वेळेला हलंत म लिहिलेला आहे ॲज अ शेवटचं अक्षर शेवटचं लेटर म्हणून. सो प्रच्छन्न गुप्तम धनम. गुप्तम मधला पण म हलंत नाहीये, धनम मधला म हलंत आहे. विद्या भोग करी यश सुख करी. च ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे आपल्या माहितीसाठी की आपल्याला सोपं पडावं अन्वय करताना अर्थ लिहिताना. विद्या गुरुणाम गुरु. विद्या गुरुणाम गुरु. विद्या गुरूंची गुरु आहे. इट इज अ प्रिसेप्टर ऑफ प्रिसेप्टर्स. विदेश गमने. आता इथे मात्र प्रत्येक हे बघा प्रच्छन्न 2 कुठे विद्या गुरुणाम गुरुला इथे श्लोक संपलाय सो पहिल्या 2 लाईन संपल्या म्हणून इथे पण दंड दिलेला आहे. विदेश गमने विद्या बंधुजन. विदेश गमने विद्या बंधुजन. आता पहिल्या याच्यामध्ये विद्या नाम नरस्य अधिकम रूपण म्हणजे प्रत्येक माणसाचं काय हे सगळे त्या श्लोकामध्ये म्हणून तो पहिला जो श्लोक आहे पूर्ण विद्या गुरुणाम गुरुपर्यंत सगळं त्यांनी एक दंड एक पूर्ण हे दिलेलं आहे. विद्या नाम नरस्य अधिकम रूपम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी च विद्या गुरुणाम गुरु. विदेश गमने विद्या बंधुजन. आता हे पूर्ण वेगळंच वाक्य म्हणून त्याला इथे लगेच दंड दिलाय की विदेश गमने विद्या बंधुजन. विद्या परम दैवतम. परत इथे दैवतम मधला म हलंत आहे हे लक्षात ठेवा आणि पुढे दंड आहे. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या राजसु पूज्यते न तु धनम. विद्या विहीनः पशुः एव. विद्या विहीनः पशुः एव. अशा रीतीने आपण पहिला
श्लोक त्यातला संपवलेला आहे, नीतिशतक सूक्ती सुद्धा मधला. विद्या म्हणजे माणसाचं जास्तीचं सौंदर्य असतं, त्याचं लपवून ठेवलेलं गुप्त धन असतं. विद्या आराम किंवा आनंद मिळवून देणारी अशी गोष्ट असते. सो विद्या नाम नरस्य रूपम नरस्य अधिकम रूपम. विद्या म्हणजे माणसाचं जास्तीचं सौंदर्य. नॉलेज इज अन ॲडिशनल ब्युटी ऑफ मॅन. लपवलेलं म्हणण्यापेक्षा गुप्त असं धन असतं. विद्या हे गुप्त धन असतं. इट इज अ सिक्रेट किंवा हिडन वेल्थ म्हणू शकतो, हिडन मनी. विद्या आराम मिळवून देणारी, आनंद मिळवून देणारी असते. विद्या आराम मिळवून देते. नॉलेज गिव्स एन्जॉयमेंट अँड इट कॉजेस सक्सेस अँड हॅपीनेस, कम्फर्ट. ती सफलता आणि आनंद मिळवून देणारी असते. विद्या गुरूंची गुरु असते. इट इज द प्रिसेप्टर ऑफ प्रिसेप्टर्स. परदेशी गेल्यावर विद्या मित्र असते, बंधुजन नातेवाईक असते, मित्र असते. परदेशी गेल्यावर आफ्टर गोइंग टू फॉरेन कंट्री or the another place, knowledge is a relative or a friend. विद्या श्रेष्ठ देवता आहे. विद्या श्रेष्ठ देवता आहे. इट इज अ ग्रेट डेटी. राजांमध्ये विद्येला आदर मिळतो किंवा राजांमध्येच विद्येची पूजा केली जाते. मनी or the wealth is, knowledge is wealth नाही, not wealth but knowledge is worshipped among kings. विद्या नसलेला माणूस हा पशुप्रमाणेच असतो. विद्याविहीन पशु. विद्या ज्याच्याकडे नाही तो पशुप्रमाणे असतो. A person without knowledge is as equal as animal. दुसरा वृत्तम वसंत तिलकामधला. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्. लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्. अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. निंदन्तु, निंदन्तु ब्लेम्स. निंदन्तु निंदन्तु मीन्स ब्लेम, दोष देणे. दोष देणे, एखाद्याला वाईट म्हणणे असं म्हटलं तरी चालणार आहे. दोष देणे, वाईट म्हणणे एखाद्याला. निंद धातू आहे. निंद पहिला गण, परस्मैपद. इथे हा लोट लकार. लोट लकार प्रथम पुरुष बहुवचन. लोट लकार प्रथम पुरुष बहुवचन. तू ताम अंतु, त्याच्यातला हा निंदन्तु. नीति निपुणाः. नीति निपुणाः ब्लेम्स, दोष देणे. आता याच्यात यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु म्हणजे इवन दोज एक्सपर्ट्स इन एथिक्स. मग आता इथे ब्लेम्स म्हटलं तरी चालणार आहे निंदंतुला, किंवा अजून आपण त्याला अजून एक वर्ड वापरू शकतो की क्रिटिसाइज. सो क्रिटिसाइज म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी सतत हे करणे, तुम्हाला जज करणे म्हणतो ना, तसं म्हटलं
तरी चालेल. सो क्रिटिसाइज नीती निपुणा. द हू, द कोण, नीती निपुणाः, एक्सपर्ट्स, दोज एक्सपर्ट्स इन एथिक्स. नीती निपुणाः, नीती निपुणा म्हणजे एक्सपर्ट्स इन एथिक्स. नीतिशास्त्र आपण जे बाकी ह्याचं म्हणतो की राजनीती म्हणू शकतो, काही गोष्टी ज्या व्यावहारिक ज्ञान म्हणू शकतो त्याच्यामध्ये पारंगत असलेला. म्हणून निपुण मीन्स एक्सपर्ट, पारंगत, त्याच्यामध्ये एक्सपर्ट असलेला किंवा पारंगत असलेला. यदी मीन्स इफ, जर. इफ, जर. वा म्हणजे इथे आपण किंवा, और. स्तुवंतु, सो स्तुवंतु मीन्स प्रेज्ड. स्तुवंतु म्हणजे प्रेज, म्हणजे स्तुती करणे, स्तुती केली जाणे. स्तुवंतु. यदि म्हणजे यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा. म्हणजे जरी सुद्धा इवन दोज एक्सपर्ट्स, दोज इथे स्कॉलर्स म्हणू शकतो. एक्सपर्ट्स तर म्हटलं, एक्सपर्ट आपण लिहितो जे एक्सपर्ट्स इन एथिक्स क्रिटिसाइज और प्रेज. इवन दोज म्हणजे ते जे आहेत ते नीती निपुणाः, त्यांची राजनीतीमध्ये किंवा त्या व्यावहारिक ज्ञानामध्ये पारंगत असलेल्यांनी जरी निंदा केली, पारंगत असलेल्यांनी त्यांच्याकडून जरी निंदा केली गेली किंवा स्तुती केली गेली, स्तुवंतु स्तुती आणि निंदा केली गेली. लक्ष्मीः समाविशतु यथेष्टं गच्छतु वा. लक्ष्मीः इथे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी वेल्थ या अर्थी, पैसा म्हणू शकतो आपण लक्ष्मीला. इथे लक्ष्मी वेल्थ, लक्ष्मीः वेल्थ, पैसा. वैभव पण म्हणू शकतो, वेल्थ म्हणतोय आपण तर वैभव, ऐश्वर्य. समाविशतु, आता व्हॉट इज समाविशतु? समाविशतु म्हणजे येणे. समाविशतु म्हणजे इट मे स्टे. समाविशतुला इथे आपण लक्ष्मी वेल्थ जे आहे म्हणजे पैसा येवो किंवा जाओ, येऊ दे किंवा पैसा जाऊ दे, पैसा येऊ दे किंवा रिमेन्स स्टेडी. समाविशतु रिमेन्स स्टेडी म्हणजे स्थिर राहणे, स्थिर राहणे. म्हणजे लक्ष्मी स्थिर असू दे. गच्छतु वा, गच्छतु जाओ म्हणजे मे लीव और गोज, मे लीव और गोज म्हटलं तरी चालेल. गच्छतु वा, वा मीन्स अगेन हियर और किंवा. यथेष्टम,
यथेष्टम, यथा इष्टम, यथेष्टम अकॉर्डिंग टू इट्स विश, अकॉर्डिंग टू इट्स विश, म्हणजे कुणाच्या विश प्रमाणे, कुणाच्या इच्छेप्रमाणे, इच्छेनुसार, यथेष्टम इच्छेनुसार. कुणाच्या इच्छेनुसार, तर लक्ष्मी इच्छेनुसार स्थिर राहू दे, म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे असू दे किंवा म्हणजे त्यांच्याकडे असू दे किंवा ती सोडून जाऊ दे, म्हणजेच गच्छतु वा मीन्स ऑर यथेष्टम म्हणजे तिच्या इच्छेनुसार ती राहू दे किंवा जाऊ दे. अद्य एव, अद्य, अद्य प्लस एव वा मरणमस्तु युगांतरे. अद्य म्हणजे टुडे, टुडे एव ओनली म्हणजे आजच, आज आणि ओनली म्हणजे च, म्हणजे आजच, अद्य एव आजच, वा अगेन और किंवा मरणम अस्तु, मरणम प्लस अस्तु, मरणम डेथ, मरण, अस्तु, अस्तु मीन्स असो, मे बी, मे बी, अस्तु असं धातूचं इथे लोट लकार आहे. युगांतरे वा, युगांतरे, युगांतरे आफ्टर किंवा फार अवे म्हटलं तरी चालणार आहे, फार अवे, युगांतरे फार अवे म्हणजे खूप दिवसानंतर, आफ्टर लॉंग टाइम असं म्हटलं तरी चालेल किंवा खूप काळानंतर. म्हणजेच काय, तर अद्य एव लक्ष्मी समाविशतु यथेष्टम गच्छतु वा मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा, म्हणजे मरण आज असू दे किंवा युगांतरानं काही काळानंतर, युग काही वर्षानंतर असू दे. तथापि, आता तथापि इथे नंतर आहे न्यायात पथः, सो न्यायात पथः प्लस पथः, सो न्यायात, व्हॉट इज न्यायात, न्यायात म्हणजे फ्रॉम, पथ मीन्स पाथ, फ्रॉम पाथ ऑफ जस्टिस, फ्रॉम द पाथ ऑफ जस्टिस, न्यायाच्या मार्गावरून, न्याय मार्गापासून म्हणू शकतो आहोत, न्यायाच्या मार्गापासून. प्रविचलंती पदम न धीराः, प्रविचलंती, प्रविचलंती, प्रविचलंती मीन्स डिस्ट्रक्टेड, डिस्ट्रक्टेड और डायवर्ट. गिवअप म्हटलं तरी चालणार आहे, गिवअप म्हणजे सोडून देणे, प्रविचलंती सोडून देणे किंवा मागे, मागे हटणे म्हणू शकतो किंवा मागे फिरणे. प्रविचलंती पदम, पदम मीन्स इथे सेम, पदम मीन्स पाय, म्हणजे धैर्यवान जे लोक असतात त्यांचे पाय. आता इथे आपण पदमला तिथे त्यांचे लेग्स असं नाही म्हणू शकत, सो पदम मीन्स दे आर, इथे पाथच म्हणू शकतो किंवा दे आर थिंकिंग,
न मीन्स नॉट. देअर पाथ, देअर थिंकिंग. तर सोडून देणे, मागे फिरणे, विचलंती. पदम इथे आपण पाय म्हणजे पायने म्हणू शकतात. तर त्यांचा पाथ, देअर थिंकिंग, द स्टेप विच दे स्टेप्ड ऑन दॅट जस्टिस पाथ. न नॉट म्हणजेच दे नेवर गिव्ह अप द पाथ ऑफ जस्टिस. ते न्यायाचा मार्ग सोडत नाहीत. कोणत्याही अडचणी, कितीही अडचणी आल्या, कुणीही त्यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे त्यांच्याकडे पैसा असो नसो, किंवा जे स्कॉलर्स, जे नीतितज्ञ आपण बघितलं जे आहेत, राजनीतितज्ञ, एक्सपर्ट, जे क्रिटिसाइज करणारे त्यांना ते प्रेज करोत अथवा ते त्यांना ब्लेम करो, कोणत्याही गोष्टीचा त्या लोकांवरती परिणाम होत नाही. आणि शेवटचा शब्द आपला राहिला धीराहा. सो धीराहा मीन्स द ब्रेव पर्सन, म्हणजे धैर्यवान माणसे जी असतात ती त्या न्यायपथावरून बाजूला होत नाही, कोणतंही प्रकारचं संकट आलं तरी. तर अशा रीतीने आज आपण दुसरा जो श्लोक आहे सूक्ती सुधा मधला तो आपण कंप्लीट केला. इथे नेक्स्ट तिसऱ्या श्लोकापासून आपण लवकरच दुसऱ्या भागामध्ये, दुसरा जो पार्ट असेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू. वेलकम.